Good morning, everyone. As we discussed yesterday about the lesson, on to the summit, we reach the top. We discuss about the uh, first reading of the lesson, new words, and the activities which are given there. Let me tell you now the explanation of this lesson. Let's see Tenzin Norgay, 29 May 1914 to 9 May 1986, known by birth as Nomgyal Wangdi and often referred to as Sherpa Tenzin, was a Nepali Indian Sherpa mountaineer. He was one of the first two individuals known to reach the summit of Mount Everest, which he accomplished with Edmund Hillary on 29 May 1953. मित्रांनो, तेनजिन नॉर्गे हा एक नेपाळी भारतीय शेर्पा गिर्यारोहक म्हणता येईल की जो माउंट एव्हरेस्ट चढणारा पहिला गिर्यारोहक म्हणता येईल आपल्याला. इंडिव्हिज्युअली म्हटलं इथं इंडिव्हिज्युअली म्हणजे की दोघे सोबत चढणारे, मग त्यामध्ये एडमंड हिलरी असेल आणि तेनजिन नॉर्गे असेल. तर हा जो विक्रम आहे तो त्यांनी 29 मे 1953 रोजी नोंदविला गेलेला आहे. पुढे पहा, टायटल आहेत, अवॉर्ड आहेत की जे तेनजिन नॉर्गे जे आपल्या पाठाचे लेखक आहेत त्यांना मिळालेले आहेत. फर्स्ट, टायगर मेडल इन 1938 हिमालयन क्लब फॉर व्हॉट पर्पज? थर्ड एव्हरेस्ट एक्सपेडिशन. ऑनर. सेकंड, स्टार ऑफ नेपाल 1953 बाय King Tribhuvan for his all accomplishments. The third honor, Padma Bhushan in 1959 by the Government of India for his all accomplishment. त्याच्या पूर्ण करिअरसाठी टायगर मेडल, स्टार ऑफ नेपाल आणि पद्मभूषण हे पुरस्कार त्याला मिळालेले आहेत. तेनजिन describes the climb to the top and all the events occurred during the historic climb. The article also describes what brought him to climbing mountains. या लेखामध्ये लेखकाने वर्णन केलं आहे की गिर्यारोहण करताना त्याला कुठल्या अडचणींचा सामना करावा लागला आणि त्याने ते कशा प्रकारे सर केलं याचा इतिवृत्तांत या ठिकाणी आपल्या या लेखामधून पाहिजे आपल्याला. चला तर पुढे जाऊया. ऑन टू द समिट वी रीच द टॉप. वेन वी लेफ्ट कॅम्प 9 ऑन फ्रायडे मॉर्निंग आय वॉज डिटरमाइंड टू गेट टू द टॉप ऑन दिस डे. दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग आय वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ आय डाय. I was not afraid to die that day. We set out early and all the way from Camp 9 to the peak we alternated. I would take the lead and the Hillary. The man who follows when climbing has difficult job both in climbing up and climbing down. He is the anchor. The man going in the lead cuts the steps and breaks the way. इथे लेखक त्या ऐतिहासिक दिवसाचे वर्णन करतो. शुक्रवारी सकाळी 9व्या कॅम्पवरून निघताना लेखकाने एक पण केला आहे की आज काहीही झाले तरी मी या शिखराच्या सर्वोच्च टोकावरती चढणार आहे आणि हे शिखर सर करणार आहे. असं करत असताना मला मरण जरी आले तरी मी मागे हटणार नाही, परंतु या ठिकाणी मी हे शिखर सर करून राहील. करो किंवा मरो अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या लेखामध्ये पुढे सांगतो लेखक की हिलरी आणि लेखक आलटून पालटून आलटून पालटून पुढे मागे पुढाकार घेऊन हे वर चाललेले होते. तसं पाहिलं तर शिखरावर चढणं आणि उतरणं या काही सोप्या गोष्टी नाही आहेत. जे वेगवेगळे
टोक असतात ते सर करत अडचणींना सामोरं जात वर चढायचं असतं आणि हे काही सोपं नसतं. In my pocket, I had 4 flags. When we were still at Camp 4, Colonel Hunt gave me 3 flags, those of Britain, the United Nations, and Nepal. He charged me with the duty of planting them on the top of the world. These 3 flags are in your care, he said. When you and Hillary reach the top, put them at the peak. I am sure that you and Hillary are going to do it. लेखक पुढे सांगतो की माझ्या खिशामध्ये 4 ध्वज होते. जेव्हा कॅम्प 4 वरून आम्ही पुढे निघालो तेव्हा कर्नल हंटने मला 3 ध्वज दिले की जे ब्रिटनचा, युनायटेड नेशन्सचा आणि नेपाळचा असे 3 ध्वज होते. आणि माझ्याकडे त्यानं एक जबाबदारी दिली होती की जेव्हा मी या शिखराच्या उंच टोकावर जाईल तेव्हा ते त्या ठिकाणी रोवणार. आणि हंटला विश्वास होता की हिलरी आणि मी जेव्हा वर उंच शिखरावर चढेल तेव्हा आम्ही आमचं काम पूर्ण करू, जगातील सर्वोच्च स्थानावर ते ध्वज फडकवणार होतो. हा विश्वास कर्नल हंटने आमच्यावर टाकला होता. I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me and I told I would like to be on the top with the other flags. I had to ask Colonel Hunt's permission in this capacity as a leader of the expedition. कर्नल हंटने मला 3 ध्वज दिले होते, परंतु माझ्याकडे 4थाही ध्वज होता. मी कर्नल हंटला सांगितले की माझ्याकडे 4था ध्वज आहे. तेव्हा कर्नलची परवानगी आवश्यक होती, कारण कर्नल हा संपूर्ण मोहिमेचा प्रमुख होता आणि त्याची परवानगी घेणं तेवढंच अत्यावश्यक होतं. इथं हंटने सुद्धा आनंदाने तो ध्वज घेऊन जाण्यास मला परवानगी दिली. इंडियन फ्लॅग. Colonel Hunt said, "By all means, I am glad to know that you brought an Indian flag." After 1 hour of steady going, we cut across from the south face and started up the west side, where we had to pass up steep line of rocks. This was slow and difficult. Once we had cleared these, there was nothing bearing our way to top, but a snow-covered incline sloping less and less as it neared the top. पुढे लेखक सांगतात की हंट म्हणतो की तू 4था ध्वज घेऊन चालला आहेस, हे पाहून मला अतिशय आनंदच झाला. त्यानंतर आम्ही 1 तास प्रवास केला. 1 तास प्रवास करून आम्ही पश्चिमेला निघताना एक उंच चढण पार करायचे होते आणि हे चढण पार करत असताना आमचा वेग मंदावला होता. टोकापर्यंत पुढे 60 ते 70 फूट धोका नव्हता, परंतु आमची गती मंदावलेली होती. These last 60 or 70 feet up the top were not very dangerous, but we kept up the same steady pace, and we reached the small flattened summit almost together. During the last 50 feet from the peak, Hillary and I were moving about 20 feet apart. We were tied together with a rope. Most of this time the rope was loose, but when we went over dangerous ground, we drew it tough. या ठिकाणी ती उंच चढण पार करून गेल्याच्या नंतर दोघे शिखरावर सोबतच चढले. या दोघांमध्ये शेवटचे 50 फूट जे टोक राहिले होते ते चढताना अगदी 20 फुटाचं अंतर बाकी होतं आणि त्यांना दोरखंडाने बांधलेलं होतं. दोरखंड जरी लूज असला तरी धोकादायक नव्हता आणि ते दोघे जरी थोडा फरक असला तरी ते दोघे नसून जणू काही त्या दोरखंडाने बांधलेले एकतेचे प्रतीक होतं की स्वतःचं वेगळं अस्तित्व नव्हतं, ते अस्तित्व एक होतं. I have been asked many times
who was first. When we were within reach of the summit, I did not think of who was going to be first. I'm sure that Hillary was not thinking that. Climbing takes all your attention. You have many more important worries. What does it matter whether I reach the top first or Hillary? Our main thought was that both of us reach the top, we had to. One could not do it alone. If there had been a difference of 1000 feet between us, then one could make the claim that he was first, but even then, only the man behind him could confirm the distance between the two of them. लेखक या ठिकाणी सांगतो की मला एक प्रश्न नेहमी विचारला गेला की तुमच्यामध्ये हे शिखर चढणारं पहिलं कोण, हु वॉज द फर्स्ट. पण या ठिकाणी लेखक सांगतो की हा प्रश्न महत्त्वाचा नाही, याचा विचारही दोघांच्याही मनात कधी आला नाही. माझ्या मनात तर कधीच आला नाही, पण हिलरीच्या मनातसुद्धा तो कधीही आला नसेल असं लेखक या ठिकाणी म्हणतो. कारण आमच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की शिखर चढताना कोणत्या अडचणींना आम्हाला सामोरं जायचं आहे. या गोष्टी आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी होत्या. लेखक सांगतो की शिखरावरती मी गेलो काय किंवा हिलरी गेला काय, दोघेही टोकावर जाणे हा एवढाच मनामध्ये उद्देश ठेवून वर चढत होते. जर 2 जणांमध्ये 1000 फुटाचं अंतर असतं तर ठीक होतं, परंतु 20 फूट अंतर दोघांमध्ये होतं आणि त्यामध्ये पहिलं कोण हे जज करणं किंवा हे ठरवणं हे महत्त्वाचं नाही असं लेखक या ठिकाणी सांगतो. अगदी मराठीमध्ये म्हण असल्याप्रमाणे हे फुलांचे हार कशाला, हे नारळाचे भार कशाला, जर ठरवलंच एकत्र राहायचं तर वेगवेगळं दार कशाला. या साधुक्तीप्रमाणे लेखकाने आणि हिलरीनं ठरवलं आहे की हे टीमवर्क आहे आणि हे टीमवर्क असताना दोघांपैकी कोणीही वर गेला तर पहिला किंवा दुसरा असा भेदभाव न करता हे टीमचं वर्क आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी जे स्वतःचं काम आहे कुठलाही श्रेयवाद न ठेवता, कुठलंही स्वतःला महत्त्व न देता टीमवर्कला त्यांनी या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे असं या लेखातून लेखक प्रतीत करतो. तर चला आता पुढे जाऊया. When we reached Kathmandu, we discovered that a controversy had arisen. We talked it over. Hillary, Colonel Hunt, and I. We agreed that all the talks was childish. So we made a pact, and each of us signed in it the office of the Prime Minister of Nepal. Each one signed his own statement. I have a copy of Hillary's statement which I carry in my pocket. It reads, Kathmandu, June 22, 1953. On May 29th, Tenzin Sherpa and I left our high camp on Mount Everest for our attempt on the summit. As we climb upward to the south summit, first one and then the other would take a turn at leading. We cross over the south summit and move along the summit ridge. We reach the summit almost together. We embrace each other, overjoyed at our success. Then I took photograph of Tenzin holding aloft the flag of Great Britain, Nepal, the United Nations and India. Sign E.P. Hillary. आता या गोष्टीचा लेखक आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतो की जेव्हा आम्ही मोहीम संपवून लेखक व त्याची टीम काठमांडू येथे पोहोचली, त्यामध्ये कर्नल हंट असेल, हिलरी असेल आणि लेखक तेंजिन असेल, तेव्हा त्यांना अनेक मतभेद कानावर आले. लोकांचे जे गॉसिप्स आहेत ते अनेक त्यांच्या कानावरती आले आणि तेव्हा त्यांनी विचार केला की ही जी निष्फळ चर्चा आहे, ही विनाकारण जी चर्चा आहे, या चर्चेला काहीच अर्थ नाही आणि त्यासाठी मग यांनी सर्वांनी मिळून या संपूर्ण टीमने मिळून एक सामंजस्य करार केला आणि या करारावरती या तिघांच्याही सह्या आहेत. हा मतभेद होता
की जो हा श्रेयवाद होता तो होऊ नये यासाठी जो सामंजस्य करार झाला होता, त्या करारावरती जे नेपाळचं पंतप्रधानांचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये हा करार साईन करण्यात आला, की ज्याची कॉपी एकमेकांकडं उपलब्ध आहे. आता लेखक या ठिकाणी हिलरीचं जे पत्र आहे ते लेखकाकडं आहे, त्याची प्रत की जे त्याने हिलरीने साईन केलं आहे. ते पत्र लेखक या ठिकाणी वाचून दाखवतो. ए.पी. हिलरी, 29 मे. या पत्रामध्ये हिलरीने उल्लेख केलेला आहे की 29 मे रोजी जेव्हा तेंजिन व हिलरी हे दोघेही कॅम्प सोडून वरती शिखरावर गेले, तेव्हा कधी हिलरीवर पुढे तर कधी तेंजिन पुढे असे शेवटपर्यंत होत गेले. वर टोकावर गेल्यावर त्यांनी एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर हिलरीने तेंजिनचे फोटो घेतले. यात सगळे फोटो अशा प्रकारे जे पत्र होतं की ज्यामध्ये हे सगळे उल्लेख केलेले होते, ते पत्र लेखकाकडे होते. यासारखे दुसरे एक पत्र होते की जे लेखकाने त्याच्यावरती सही केलेली होती. There is another paper like this in English signed by me. Thus we will not take part in any controversy, as the statement says. Hillary and I embrace when we reach the top. We did as well as our bulky equipment would let us. I remember saying to him, we have done it. But we couldn't here. We had our oxygen mask on. या ठिकाणी लेखक म्हणतो की यासारखेच दुसरे पत्र जे लेखकाने सही केलेले आहे त्याची प्रत सगळ्यांकडे होती. एव्हरेस्टवर गेल्याच्या नंतर दोघांच्याही चेहऱ्यावरती एक हास्य होते आणि ते हास्य जणू काय असं सांगत होतं की हो, आम्ही हे करून दाखवले. आम्ही एकमेकांना मिठी मारली. आमच्या चेहऱ्यावरचं ते स्मित आहे की जे यश मिळवल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर येतं, ते असं सांगत होतं की आम्ही करून दाखवलं आहे. परंतु ऑक्सिजन मास्क चेहऱ्यावर असल्यामुळं ते एकमेकांना दिसलं नाही, परंतु आम्ही ते समजून घेतलं. My first thought on reaching the top was a sense of gratitude to God that after having failed 6 times, He had blessed me with fulfillment of this desire I had held so long. I placed on the summit the offerings to God that I had carried with me. This is in accord with my religion. Both my wife and I are Buddhists. I could not kneel because of my clothes and equipments, but I offered a silent prayer in my heart. The offerings were biscuit, candy, and a little blue pencil. My youngest daughter Nima had given me the pencil before I left home. She asked me to put it on the top of the mountain as her offering. कुठलीही गोष्ट जेव्हा आपण यश मिळवतो त्यावेळी आपल्या मनामध्ये ज्या भावना असतात त्या खूप आनंदाच्या असतात. आणि मग लेखक या ठिकाणी या जगातलं सर्वोच्च शिखर की ज्यानं पहिल्यांदा स्वतः सर केलं, जगातलं हे सर्वोच्च शिखर सर करण्याचा मान हिलरीला आणि लेखकाला मिळाला. आणि हे पार केलं असताना पहिलं मनामध्ये कोणता विचार आला या पॅरेग्राफमधून लेखक आपल्याला सांगतो की मला सगळ्यात प्रथम देवाविषयी कृतज्ञता वाटली. का तर मी 6 वेळा प्रयत्न केला हे शिखर चढण्याचा, परंतु मला त्यामध्ये यश आलं नाही. आणि 7व्यांदा परमेश्वरानं मी जे प्रयत्न केले त्याला यश दिलं. म्हणून देवाबद्दल सर्वप्रथम कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करण्याचा विचार लेखकाच्या मनामध्ये आला. त्यानंतर
लेखक म्हणतो की तिथे गेल्याच्या नंतर माझ्या धर्माप्रमाणे मी देवाचे आभार मानायला पाहिजे. धर्माने मी आणि माझी बायको दोघे बुद्धिस्ट आहे. बुद्धिस्ट म्हणजे बौद्ध धर्माचे आहे. देवाची धर्माप्रमाणे प्रार्थना किंवा अर्चना करताना माझ्याकडे माझे कपडे असल्यामुळं, कारण स्वतःच्या जो ट्रेकिंगचा किंवा माउंटेनिंग करताना, गिर्यारोहण करताना की जो ड्रेस असतो तो वेगळाच असतो आणि त्याबरोबर साधनंही असतात की त्यामुळं लेखकाला गुडघ्यावरती वाकून देवाची आराधना करण्यास अडचण आली, करता आली नाही. परंतु लेखक सांगतो की माझ्या हृदयामध्ये देवाविषयी अतिशय कृतज्ञताची भावना मी या ठिकाणी व्यक्त केली. तसेच देवाचे मी कोटी कोटी आभार मानले, देवाची प्रार्थना त्या ठिकाणी मी केली. एवढंच नाही, लेखक सांगतो की जेव्हा मी देवाला नैवेद्य दिला, ऑफरिंग्स, नैवेद्य किंवा प्रसाद म्हणा, देवाला जो प्रसाद अर्पण केला, तर त्यामध्ये काय काय केलं की मी सर्वप्रथम बिस्किट, कँडी आणि एक निळ्या रंगाची जी पेन्सिल होती ती देवाला अर्पण केली. ही निळ्या रंगाची पेन्सिलची काय भानगड आहे, तर लेखकाची सगळ्यात जी लहान मुलगी होती की जिचं नाव नीमा होतं, या नीमानं देवाला अर्पण करण्यासाठी किंवा ते शिखरावरती पोचल्यानंतर त्याला जो काही प्रसाद द्यायचा किंवा एखादी गोष्ट अर्पण करायची, ती काय अर्पण करायची, तर तिनं मला एक निळी पेन्सिल दिली की जी पर्वतावर गेल्याच्या नंतर मी तिथं ठेवावी अशी नीमाची इच्छा होती. तिनं मला सांगितलं होतं की पर्वतावर ही निळी पेन्सिल अर्पण करा आणि मी तिथे गेल्यावर तसं केलं. पुढे या ठिकाणी लेखक सांगतो, इट वॉज ॲन ऑर्डिनरी ब्लू पेन्सिल, नॉट इवन अ लॉंग वन, बट इट वॉज वन ऑफ हर प्राइज possessions. As I put it down, I pointed it out to Hillary. He gave me a big smile, showing that he understood. Then I got out the flag which I had on piece of string about 4 feet long. I fastened one end to my ice axe and Hillary took picture as I held it up. लेखक सांगतो की जी पर्वताच्या सर्वोच्च टोकावर जी देवाला प्रसाद म्हणून जी निळी पेन्सिल ठेवली, ती एक सर्वसामान्य पेन्सिल होती. ती जास्तही लांबही नव्हती, एक छोटीशी होती. परंतु माझ्या त्या लहान मुलीला तिने मिळवलेलं ती बक्षीस होतं, स्वतः कमवलेली ते एक तिच्या आयुष्यामधलं बक्षीस होतं आणि ते ठेवण्यास तिनं ते सांगितलं. तसं जेव्हा लेखकानं ती पेन्सिल ठेवली तेव्हा त्याने हिलरीकडे बोट केलं, लक्ष विचलित केलं. तेव्हा त्याने लेखकाकडे पाहून एक स्मित हास्य केलं, जणू काही त्याला सर्व काही समजलं अशा भावनेनं त्यानं लेखकाकडं सहमती दर्शवली. लेखकानं त्यानंतर स्वतःजवळ असणारे जे ध्वज होते ते बाहेर काढले, ते गुंडाळलेले ध्वज त्यानं सोडले आणि त्यानं स्वतःच्या हातामध्ये असणारी जी आईस ॲक्स आहे, जी कुऱ्हाड आहे बर्फ तोडायची, त्या कुऱ्हाडीला एक दोरीचं टोक बांधलं आणि ती कुऱ्हाड त्या ठिकाणी रोवली आणि तेव्हा हिलरीनं लेखकाचा फोटो काढला, जणू काही त्यानं मिळवली. चला पुढे. ॲज आय हॅड टू ब्रिंग माय आईस ॲक्स डाऊन विथ मी, आय ब्युरिड वन एंड ऑफ द स्ट्रिंग इन द आईस ऑन द टॉप अँड द अदर इन द स्नो ऑफ अवर स्लोप डाऊन बिलो. वेन वी लेफ्ट दे वेर लाईंग फ्लॅट अगेन्स्ट द समिट. I was very thirsty. I took out a water tumbler for a drink, but found the water in the metal container had
frozen, so I couldn't quench my thirst. I ate some biscuit and offered some to Hillary. I was wearing a red scarf which my great friend Lombard, leader of the 1952 Swiss expedition, had given me last year. I was just a year ago. On May 28th, when we were standing at 28,215 feet, that he gave me the scarf. लेखक या ठिकाणी सांगतो की माझी बर्फाची कुऱ्हाड की जी मी त्या ठिकाणी गाडली होती ती मला सोबत न्यायची होती, म्हणून मी त्या ध्वजांचे दोरीचे एक टोक बर्फात आणि दुसरे टोक उतरताना त्या उतारावर बर्फात पुरले. आणि जेव्हा हे दोघे परत निघाले तेव्हा त्यांनी पाहिलं की ते जे ध्वज होते ते पर्वताच्या टोकावर विराजमान झालेले होते, स्थिर झाले होते. लेखक त्या ठिकाणी सांगतो. एवढंच नाही तर लेखक पुढे सांगतो की मला खूप तहान लागली. मी माझ्यासोबत जे पाण्याचे भांडे होते तर ते बाहेर काढले आणि त्यातून पाणी पिण्याचा प्रयत्न केला, परंतु बर्फामुळं आणि थंड वातावरणामुळं त्या पाण्याचा बर्फ झाला होता. म्हणून मी फक्त बिस्किट खाल्ले व मीच नाही तर ते हिलरीला पण दिले, त्याला पण त्यातले काही बिस्किट दिले. अशा प्रकारच्या अडचणीतून लेखक वाट काढत पुन्हा परतीच्या वाटेला निघाला होता. त्यानंतर लेखक सांगतो की माझा मित्र या ठिकाणी ही मोहीम पार करून खाली जाताना लेखकाला त्याच्या मित्राची आठवण होते. त्याचा मित्र लंबार्ड, या लंबार्डने या लेखकाला एक स्कार्फ दिला होता. जेव्हा ते दार्जिलिंगपासून साधारणतः 28,000 फूट उंचीवर होते, त्या ठिकाणी हा स्कार्फ मित्राने लेखकासाठी दिला होता. त्या स्कार्फची आठवण या ठिकाणी लेखक मुद्दाम काढतो. याबद्दल आपण सविस्तर पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत, परंतु आता आपण जे काही पाहिलं त्यावरती तुम्ही एकदा पुन्हा नजर टाका. जे एक्सप्लेनेशन दिलं आहे त्यामध्ये तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा. लेखकाची जी तळमळ आहे की कुठलीही मोहीम पार पाडण्यासाठी त्याचा आत्मविश्वास आहे तो प्रामुख्याने या लेखाच्या प्रत्येक ओळीमधून जाणवतो आणि आपल्यासाठी तोच खूप महत्त्वाचा आहे. तर राहिलेला जो भाग आहे त्याबद्दल आपण पुन्हा पुढच्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थित पाहणार आहोत. तोपर्यंत दिलेला अभ्यास करा आणि हा जो लेख आहे पुन्हा एकदा वाचून काढा. धन्यवाद. हॅव अ गुड डे.